हेअरची, कुठं हेअर वॉश करायचा, हेअर ऑइलिंग करताना, ट्रॅव्हलिंग नंतर हेअर ऑइलिंग करताना कोणकोणते इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये टाकायचे, हे सगळं काही तुम्हाला मी माझं इतकी बेकार तब्येत खराब होती मध्ये कोणत्या हेअर केअरच्या रिलेटेड टिप्स आहेत त्या तुमच्यासोबत शेअर केल्या, कशी काळजी घ्यायची आपल्या हेअर. सो हे हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे. अपेक्षा करते की खूप छान मस्त आणि मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ ह्या रिलेटेड आहे की मी आता गावाकडून आले. जसं तुम्हाला समजलंच असेल, आपले सगळे काही गावाकडचे ब्लॉग पडले, त्यानंतर 1-2 दिवस गॅप झाला बिकॉज मी घरी आले, पण माझं इतकी बेकार तब्येत खराब होती आणि म्हणजे काय झालं होतं काय माहिती, मलाच माहित नाही. अचानकच खूप जास्त दृष्टावले की काय माहित नाही, उलट्या वगैरे सगळं चालू झालं होतं, सर्दी ताप खोकला सगळं काही एकत्र आलं होतं, त्यामुळे 2 दिवस ब्लॉग आले नाहीत आपले. सो सॉरी. आणि आता मी तुम्हाला सांगते की मी या व्लॉगमध्ये ना काय तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. या व्लॉगमध्ये मी ट्रॅव्हलिंगमध्ये कोणत्या हेअर केअरच्या रिलेटेड टिप्स आहेत त्या तुमच्यासोबत शेअर केल्या, कशी काळजी घ्यायची आपल्या हेअरची, कुठं हेअर वॉश करायचा, हेअर ऑइलिंग करताना, आता आपण ट्रॅव्हलिंग नंतर हेअर ऑइलिंग करताना कोणकोणते इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये टाकायचे, हे सगळं काही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणी व्हिडिओ स्किप करू नका. यामध्ये तुम्हाला मी सगळं काही स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. अजून काही क्वेश्चन्स असतील तुमचे कशाच्या रिलेटेड, नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ कसं वाटतं हे सुद्धा सांगायला विसरू नका. सो चला मग तुम्ही आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मी माझी बडबड इथेच थांबू. तर आता आहे ना, आता तुम्हाला आवाजावरून कळालं असेल, माझी गावाकडे गेल्यामुळे तब्येत खूप जास्त खराब झाली आहे. पण तुम्ही खूप सारे रिक्वेस्ट मला केले पर्सनली, मला इंस्टावरती DM सुद्धा आले की तू आहे ना गावाकडून आल्यानंतर केसांची काळजी कशी घेतेस ते. सो आहे ना, आता तुम्हाला मागच्या काही ब्लॉग्समध्ये समजलंच असेल किंवा मी इथे फोटो वगैरे लावते त्याचा, मी प्रॉपर ऑइलिंग केली होती गावाकडून. ज्या दिवशी मी इथे आले त्याच्याच दिवशी का नेक्स्ट डेला मी प्रॉपर ऑइलिंग केली. आता ऑइलिंग करून मी 2 ते 3 दिवस असेच हेअर्स ठेवले बिकॉज मला फिवर आणि कफ वगैरे खूप जास्त झाला होता, त्यामुळे मी हेअर वॉश वगैरे काही केला नाही. सो आहे ना, आता मी हेअर्सची काळजी कशी घेते ते मी तुम्हाला सांगते. फर्स्ट म्हणजे तर आहे ना, मी तेल लावताना आहे ना, कधी पण ट्रॅव्हलिंग करून आल्यानंतर हेअर ऑइलिंग करताना मी त्याच्यामध्ये कापूर टाकते. का? बिकॉज आपण धुळीमध्ये जाणार, मग डॅन्ड्रफ होणार. डॅन्ड्रफमुळे मग आपल्याला खूप सारे ना, खूप लोकांना असे सिम्पटम्स होतात की उवा होतात त्यांच्या डोक्यामध्ये, जुळे होतात म्हणजे थोडक्यातच. सो आहे ना, कधी पण तुम्ही ट्रॅव्हलिंग करून आलात ना, तर त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा ऑइलिंग करता ना, तेव्हा तुम्ही प्रेफर करा त्याच्यामध्ये कापूर टाका, तेल टाका, ते पूर्ण कापूरची पूड करा बारीक अशी, बोटाने अशी केली ना तरी पण होऊन जाते. सो त्याला गरम करा, बॉईल करा आणि त्यानंतर हेड मसाज करा आणि ते 2 ते 3 दिवस ठेवा. आता तुम्ही बघा इथं फोटो, मी किती चिपचिपून असं तेल लावलं होतं, आज पूर्ण सगळं गेलंय. आता ही 2 दिवस माझी वेणी होती अशीच. आता म्हटलं चला तुमच्यासोबत आहे ना मस्त असं हेअर केअर रुटीन शेअर करावं. आता मी काय करणार आहे ना ते तुम्हाला सांगते. आता तुम्हाला कळालं असेल मी हेअर ऑइलिंग करून ठेवलं होतं. आता हेअर वॉश करायचं. आता हेअर वॉश करताना पण आहे ना, मी माझा जो होममेड शॅम्पू बनवलेला आहे. आता भरपूर लोक म्हणतात की त्याचा फेस होत नाहीये, तर जो रिझल्ट होता तो मी तुम्हाला दाखवला होता. बाय द वे, कोणी अजून होममेड शॅम्पूची रेमेडी जी काय होती ती बघितली नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा माझं यूट्यूब पेज चेक करा, त्याच्यावरती मी पोस्ट केलेला आहेच व्हिडिओ, तो नक्की तुम्ही चेकआउट करू शकता. सो आहे ना, आता सगळ्यात पहिले तर मी आता प्रेफर करणार आहे की तुमच्यासोबत मी हेअर कॉम कशी करते हे सांगते. मी वेणी घातली होती पहिले तर, म्हणजे केसात गुंता नव्हताच माझ्या, पण डॅमेज खूप जास्त झाले होते. आता बघा तुम्ही किती विस्कटल्यासारखे दिसतात आहेत, असे केस माझे कधीच दिसत नाही. सो पहिले ना, मी आता वेणी सोडते आणि पहिले केस कोंब करून घेते. ओके, मी छान असे ना आता हेअर सोडलेत. आता बघा मिडल पार्टिशन करणार आहे आणि मी केस विंचरताना कधी पण असे मोठे दादाचा माझ्याकडे कंगवा आहे, सो त्यानेच विंचरते. का? ट्रॅव्हलिंग नंतर, बिकॉज ह्यानी गुंता होत नाही, म्हणजे केस पण आणि तुटत नाहीत. आणि जरी आपल्या केसांमध्ये, आता मी देवाला वगैरे गेलते तर भंडारा वगैरे सगळं काही केसांमध्ये होतं, सो ते सगळं पण एकदम झटकून असं निघून जातं. सो त्यासाठी आणि ना एक हेडचा मसाज सुद्धा होतो. आणि आता माझा हेअरफॉल खूप जास्त वाढलाय ट्रॅव्हलिंग नंतर बेसिकली, बिकॉज हेअरकडे एवढं लक्ष देणं होत नाही ट्रॅव्हलिंगमध्ये. सो त्यामुळे आता बघा तुम्ही हेअरफॉल खूप जास्त वाढणार आहे, हे मला माहिती आहे, पण मी त्याला सुद्धा कंट्रोलमध्ये लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेन. सो याला तुम्ही असं बेसिकली याला केस विंचरून घ्या. माझे केस किती किती फ्रीजी झाले.
फ्रीजे नाही, पण खूप जास्त असे रफ झालेत, रफ असं स्मूथनेस अजिबात राहिला नाही आहे त्याला. सो त्यामुळे म्हटलं की आता हेअर वॉश वगैरे करून घ्यावा आपण सुद्धा. सो आहे ना, हेअर वॉश करताना आहे ना मी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवते ना, आता ते तुम्हाला सांगते. आता आहे ना मी रबरने असा बंद बांधलाय पाठीमागे, जास्त ताणले नाहीत. हां, तर मी आता सांगत होते की मी आता आहे ना हेअर वॉश करणार आहे, आणि हेअर वॉश करताना मी आता आहे ना क्लिनिक प्लसचा शॅम्पू यूज करणार आहे. बिकॉज मी जो तो शॅम्पू बनवला होता तो संपलाय माझा, सो त्यासाठी. आणि क्लिनिक प्लसचा शॅम्पू हा मी करते कधीतरी, जर माझ्याकडे माझा होममेड शॅम्पू नसेल तर मी तो यूज करते. त्यामुळे पण काही मला फरक जाणवत नाही. म्हणजे क्लिनिक प्लसचा शॅम्पूसुद्धा माझ्या केसांसाठी खूप छान आणि सुटेबल आहे. सो आहे ना, तुम्ही ऑइल कोणतं यूज करता ह्याच्यावर खूप मोठं आहे. तुम्ही ना ते कुठलं शिककाई किंवा भरपूर असे ऑइल्स आहेत, आता मी त्याचं नाव नाही घेते, मला कुणाचं हे नाही करायचं, पण मला म्हणायचं आहे की ना तुम्ही फक्त पॅराशूट ऑइल यूज करा, त्याने तुमच्या केसांमध्ये खूप जास्त फरक जाणवायला लागेल. आणि आत्ता तुम्ही ट्रॅव्हलिंग नंतर कधीही हेअर ऑइलिंग करत असाल, हेअर वॉश करत असाल, तर हेअर ऑइलिंगच्या टायमिंगला कापूर टाका त्याच्यामध्ये, कारण की डॅन्ड्रफ होणार नाही तुमच्या केसांमध्ये. कुणाचं काही आलं असेल तर ते सगळं काही नष्ट होऊन जाईल, आता तुम्हाला समजलंच असेल. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे तर कधीच गावी वगैरे आपण जेव्हा जातो ना, तर बोरच्या वगैरे पाण्याने किंवा गावाकडच्या वगैरे पाण्याने अजिबात हेअर वॉश करायचं नाही. किती जरी इमर्जन्सी असेल तरी पण. आता ज्या दिवशी मला ट्रॅव्हलिंग करायचं होतं त्याच दिवशी मी, बरोबर आहे ना, इथून निघायचं होतं त्या दिवशी मी हेअर वॉश केला होता, किंवा त्याच्या आदल्या दिवशी मी हेअर वॉश केला होता. तसं करत जा तुम्ही, आदल्या दिवशी एकतर हेअर वॉश करत जावा की त्या दिवशी हेअर वॉश करत जा. पण गावाकडे गेल्यानंतर हेअर वॉश अजिबात करू नका. ह्या 3 गोष्टी तरी तुम्ही डेफिनेटली लक्षात ठेवली पाहिजे. ते म्हणजे ट्रॅव्हलिंग नंतर हेअर ऑइलिंग कसं करायचं, ते हेअर ऑइल कोणतं यूज करायचं, त्याच्यामध्ये काय काय टाकायचं हे. सेकंड थिंग म्हणजे गावाला गेल्यानंतर अजिबात तुम्ही त्या पाण्याने हेअर वॉश करू नका. थर्ड थिंग म्हणजे तुम्ही आल्यानंतर इमिजिएट हेअर वॉश करा. बिकॉज आहे ना, आता आपण 2 ते 3 दिवस गावाला असतो, आता मी कंप्लीट 3 ते 4 दिवस गावी होते. 4 दिवसाचा माझा पूर्ण गॅप पडला. 4 दिवस आपण फक्त वेणी घालणार, आंबाडा बांधणार, नाही का, असं होतं. किंवा काही काहीचं लक्ष सुद्धा नसतं केसांकडे. सो आहे ना, तुम्हाला जर केस छान हेल्दी आणि छान ग्रोथ हवी असेल ना, तर तुम्ही ह्या गोष्टी आहेत ना नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत. ह्या 3 गोष्टी ह्या आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत, आणि आपल्या केसांसाठी सुद्धा. सो आहे ना, आता मी हेअर वॉश करून घेते, आणि हेअर वॉश नंतर मग मी तुम्हाला भेटते. सो चला मग ना, आताच मी हेअर वॉश केला आहे. आणि हेअर वॉश करताना मी एक गोष्ट दाखवायची विसरलेच खरं तर. हेअर वॉश करताना आहे ना, मी अजिबात आज गरम पाण्याने हेअर वॉश केलेला नाही आहे, पूर्णपणे गार पाण्याने केलेला आहे. गरम पाण्याने थोडंसं मला असं कुठेतरी वाटतं, बाहेरून आल्यानंतर फ्रिझीनेस वाढतो ट्रॅव्हलिंग नंतर. सो त्यामुळे ना सॉरी, सो त्यामुळे ना मी गरम पाण्याने हेअर वॉश नाही केला, गार पाण्यानेच केलेला आहे ते. आणि आता हेअर वॉशच्या नंतर आहे ना, मी तुम्हाला एक लास्टला आहे ना माझी क्लिप दाखवते. माझे हेअर्स किती छान आणि किती मस्त असे सुंदर झालेले आहेत हेअर वॉश केल्यानंतर. आता मी पूर्ण ऑइल नाही काढलेलं आहे, आता पण मी तुम्हाला एक सांगते, मी आहे ना पूर्ण ऑइलिंग नाही काढलेलं आहे, कारण की आहे ना मला असं ऑइलिंग आहे ना थोडंसं, आता दुसऱ्या वॉशमध्ये मी सगळं काढून टाकणार आहे. त्यानंतर परत मी ऑइलिंग करते. परत आहे ना फर्स्ट वॉशला मी अजिबात थोडंसं ऑइल ठेवतेच तसं डोक्याला, म्हणजे अर्धच ऑइल काढते धुताना. आता तुम्हाला कळालं असेल म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते. अर्धच हेअर वॉश करते आणि अर्ध ऑइल तसंच ठेवते. नंतर नेक्स्ट वॉशला आहे ना पूर्ण क्लिअर करते स्काल्प. त्यानंतर लगेच आपण ऑइलिंग करतो, म्हणजे आठवड्यातून 2दा मी ऑइलिंग करते, आठवड्यातून 2दा मी हेअर वॉश करते, असं माझी आहे टेक्निक. तर आहे ना, आत्ता आहे ना मी हेअर वॉश केला आहे, आणि जसं तुम्हाला माहितीच होतं, आता बघा किती छान हेअर आत्ता थोडेसे ड्राय झालेत, हवेखालीच करते. आत्ता जस्ट मी फॅन बंद केला, फॅनचा आवाज येईल त्यामुळे, तुम्हाला माझा आवाज पोचणार नाही म्हणून. आता बघा हेअर वॉशच्या नंतर मी एकदम असे रिकामे आहेत तसे सोडलेत केस खाली. आता खाली थोडंसं पाणी टिपकतंय, कारण की एंड्सला भरपूर असं पाणी जाते त्यामुळे. आणि खूप छान मस्त झालेत केस माझे, आणि एकदम सिल्की आणि शायनी झालेत. आता आता वाळल्यानंतरच तुम्हाला ते उद्याच्या ब्लॉगमध्येच दिसतील. सो चला मग, सो आहे ना, चला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा. भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओ. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.